विधानसभा निवडणूक मतदानाच्या काही तास आधी विरारमध्ये मोठा राजकीय राडा झाला आहे. भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. याच हॉटेलमध्ये एका रूममध्ये 7 महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर विरारमधील हॉटेल विवांतमध्ये बविआचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांनी कार्यकर्ते पोलिसांसह हॉटेलच्या काही रूमची झडती घेतली. त्याचवेळी 7 महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचं सांगितलं. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या सगळ्या महिला विविध वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. या महिला पैसे घेण्यासाठी आल्याचा आरोप ही बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला. बविआचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो, असे ठाकूर यांनी सांगितले.